लोकसभा निवडणुकीच्या आधी सुमारे 1 महिना देशात प्रथमच काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांची भाची समाजवादी पार्टीच्या नेत्या मरिया आलम यांनी उत्तर भारतात वोट जिहादचा उघड नारा दिला. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना त्यांनी हिंदुत्ववादी भाजपला पाडण्यासाठी मुसलमानांनी एकत्र होऊन मतदान करणं आवश्यक आहे असं सांगत मुसलमानांच्या या एक गठ्ठा मतदानाला वोट जिहाद असं नाव देखील दिलं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी मुसलमान मौलवींनी मशिदींमधून निवडणुकांमध्ये मुस्लिमांना एक गठ्ठा मतदान करण्याचे आदेश देणारे फतवे काढले. सोलापूर, अमरावती, उत्तर मध्य मुंबईसह अनेक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालांमध्ये याचा परिणाम दिसून आला. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडी वोट जिहादच्या चिखलात किती बुडालेली होती हे त्यावरून स्पष्ट होते. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या मतदानासंदर्भात देखील ठिकठिकाणी असेच फतवे निघतील अशी शंका व्यक्त होत आहे. हार्वर्ड विद्यापीठातील पोस्ट डॉक्टरेट फेलो व सहाय्यक प्राध्यापक फयाद अली यांनी मॅपिंग मुस्लिम वोटिंग बिहेवियर इन इंडिया या शीर्षकाखाली लिहिलेला प्रबंध कार्नेजी एंडोमेंट या संस्थेने प्रकाशित केला. या प्रबंधात त्यांनी भारतातील मुस्लिम मतदार कशाप्रकारे मतदान करतात याचा आढावा घेतला आहे. सन 2020च्या बिहारमधील निवडणुकात 77% मुस्लिमांनी महागठबंधनच्या उमेदवारांना मतदान केलं. 2021मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये 75% मुस्लिमांनी तृणमूल काँग्रेसला मतदान केलं, तर 2022च्या उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये 79% मुसलमानांनी समाजवादी पक्षाला मतदान केलं होतं, असं एका अहवालाचा हवाला देत या प्रबंधात म्हटलं आहे. वस्तुतः प्रत्येक फतवा व्यक्तिगत स्वातंत्र्यावरील अतिक्रमण असल्याने कोणत्याही फतव्यांची वैधानिकता संशयास्पद असते. 2014 सालच्या विश्वलोचन मदन विरुद्ध भारत सरकार आणि अन्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फतवे पाळण्याचे कायदेशीर बंधन नसते आणि फतवा पाळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्ती करता येत नाही असा निकाल यापूर्वीच दिलेला आहे. परंतु धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली मशिदींमधून सर्रास फतवे जारी होतात आणि सामाजिक व धार्मिक दबावामुळे त्यांचं पालन करण्याची सक्ती देखील होते. ही नाकारता न येणारी वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मुस्लिम तुष्टीकरण हा महाविकास आघाडीच्या राजकारणाचा गाभा ठरतो. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पालघर इथं घडलेलं साधूंचं हत्याकांड, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यासाठी कसाबला क्लीन चिट देत भगवा दहशतवादाची बांग देणे, NRC आणि CAAला सातत्याने विरोधी पक्षातील विविध राजकीय नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणे, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी झालेला दहशतवादी याकूब मेमन याच्या थडग्याचे सुशोभीकरण, वारीमध्ये अल्ला देवे यासारखे अभंग म्हणत शेख महम्मद विठ्ठला असा गजर करणे, या आणि अशा अनेक घटनांमागे हेच समान सूत्र आढळून येते. या एक गठ्ठा मतदानाची ताकद वापरून कमावलेल्या सत्तालोलूप पक्षांच्या पाठिंब्याचा वापर मुस्लिम कट्टरतावादी अनेकदा हिंदूंची गळचेपी करण्यासाठी करताना दिसतात. मुंबई, तळोजा, नवी मुंबई येथील काही गृहनिर्माण संस्थांनी तिथं राहणाऱ्या हिंदूंना दिवाळीनिमित्त आकाशकंदील लावण्यास व रोषणाई करण्यास मनाई केल्याचं वृत्त याचंच उदाहरण आहे. ही आगामी काळात येऊ घातलेल्या धर्मांध अराजकाच्या वातावरणाचीच पूर्वलक्षणे आहेत. असे अराजक झाल्यास राज्यव्यवस्था उलथून धर्मांध लोकांच्या हातात अनिर्बंध सत्ता कशी जाते हे नुकत्याच झालेल्या बांगलादेशातील बंडाने स्पष्ट केले आहे. हे सर्व टाळून राज्यात शांतता व सुव्यवस्था टिकवत सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी आपापसातील जातीभेद विसरून एकत्र येत महायुतीला बहुमताने निवडून देणे अत्यावश्यक आहे. महाविकास आघाडीची काळी कारकीर्द, देशविघातक शक्तींना बळकटी. भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाला म्हणजेच CBIला
राज्यात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक असलेली सार्वत्रिक संमती पुन्हा दिल्यामुळे दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईला बळ मिळालं आहे. ऑक्टोबर 2020मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने ही संमती रद्द केल्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांना राज्यात तपास करण्यात अनेक अडचणी येत होत्या. परिणामी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारने आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने त्यांच्या काळात केलेल्या कडक कारवाईमुळे पायबंद बसलेल्या दहशतवादी संघटनांनी पुन्हा डोके वर काढत राज्यात अनेक ठिकाणी स्लीपर सेल स्थापन करण्यात यश मिळवलं होतं, असं गेल्या काही दिवसात राज्यात केलेल्या कारवाईमुळे स्पष्ट झालं आहे. नुकतेच म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात NIAने महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम, दिल्ली अशी अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील 22 ठिकाणी छापे घालून जैश ए मोहम्मद या पाकिस्तान येथील दहशतवादी संघटनेला अर्थसहाय्य करणाऱ्या टोळीचे भांडे फोडले. या कारवाईच्या दरम्यान महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जालना या शहरांमध्ये धाडी घालण्यात आल्या. त्यापूर्वी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात देखील महाराष्ट्र आणि कर्नाटकात 44 ठिकाणी धाडी घालून इस्लामिक स्टेटला पाठिंबा देणाऱ्या 15 व्यक्तींना अटक करण्यात आली होती. दहशतवादी साकीब नाचनमुळे काही वर्षांपूर्वी कुप्रसिद्ध झालेल्या ठाणे जिल्ह्यातील पडघा गावातील इस्लामिक स्टेटच्या काही अतिरेक्यांनी त्या परिसराला स्वतंत्र विभाग जाहीर केलं होतं, असं तेव्हा केलेल्या तपासात निष्पन्न झालं होतं. महाराष्ट्र हे देशातील सर्वात संपन्न प्रगतिशील राज्य असल्याने आणि त्याची राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने महाराष्ट्र व मुंबई कायमच संघटित गुन्हेगारी व दहशतवादाचे लक्ष्य राहिलेले आहे. यापूर्वी काँग्रेस राज्यात व देशात सत्तेत असताना कित्येक दशके मुंबईत संघटित टोळ्यांमधील गँगवॉरमुळे तिथं दहशतीचं वातावरण राहिलेलं आहे. संघटित गुन्हेगारीच्या आश्रयाने आपले वर्चस्व प्रस्थापित करत पाकिस्तानकडून हालचाली करत दाऊद इब्राहिमने आधी आंतरराष्ट्रीय डॉन म्हणून आणि नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली. त्याचप्रमाणे विविध टोळ्यांशी संबंधित गुन्हेगारांनी विविध पातळ्यांवरील निवडणुका जिंकून राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विशेषतः मुंबई, पुणे या शहरांमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणत शेकडो निरपराध व्यक्तींचे बळी घेतले आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अमरावती, सोलापूर यांसह अनेक शहरांमध्ये देखील आधी काँग्रेस आणि नंतर महाविकास आघाडीच्या कालखंडात दहशतवादी तळ निर्माण झाल्याचे अनेकदा उघडकीस आले होते. याच कालखंडात राज्यात नक्षलवाद्यांनी देखील आपले बस्तान बसवून दहशत पसरवली होती. या पार्श्वभूमीवर 2014मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीने राज्यातील दहशतवादाला प्रभावीपणे आळा घातला. हे ऐतिहासिक सत्य सर्वांना माहिती आहेच. वस्तुतः 2019मध्ये देखील लोकांनी याच कारणाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीला पुन्हा बहुमत दिलं होतं. पण सत्तालोलुप उद्धव ठाकरेंनी या जनादेशाचा आणि शिवसैनिकांच्या भावनांचा अनादर करत सोनिया गांधी आणि शरद पवारांना कवटाळले आणि राज्याभोवती पुन्हा एकदा संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा विळखा पडला. उद्धव ठाकरेंची कारकीर्द ही राज्याच्या इतिहासातील काळा कालखंड म्हणावा एवढी दुर्दैवी होती. ती सुरू होताच दुर्दैवाने कोविडची साथ आली आणि प्रगती थांबली. विधिनिषेध शून्य हुकुमशहा असलेल्या उद्धव ठाकरेंनी याचाच फायदा घेत राज्यात गुन्हेगारीला प्रोत्साहन दिलं आणि दहशतवादाला खतपाणी घातलं. निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेतले आणि नवा घाशीराम कोतवाल जन्माला घातला. आधीपासून गंभीर गुन्ह्यात आरोपी राहिलेल्या या अधिकाऱ्याकडे अमर्याद अधिकार दिल्याने एका बाजूला खंडणी वसुलीचे सत्र सुरू झाले, तर दुसरीकडे प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची झाले. या अधिकाऱ्याने तत्कालीन सरकारसाठी एवढी वसुली सुरू केली की वसुलीचे पैसे मोजण्यासाठी काउंटिंग मशीन वापरून यंत्रणा उभारावी लागली.
थेट मुख्यमंत्री आणि तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने हा अधिकारी एवढा उन्मत्त झाला की त्याने दहशत पसरवण्यासाठी थेट अंबानींच्या अँटिलियाबाहेर बॉम्ब ठेवला. वर हे उघडकीला आले तेव्हा मनसुख हिरेंची हत्या केली आणि यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी वाझे काय, लादेन आहे काय असं विचारलं. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यांचीच री ओढली. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे संपादक असताना प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारा सामना हे वृत्तपत्र देखील वाझेची आरती म्हणत त्याच्या अत्याचाराला विरोध करणाऱ्या लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. एका बाजूला हे घडत असताना दुसऱ्या बाजूला दहशतवादाचा हिरवा विळखा राज्याला पडला होता. पालघरमध्ये पोलिसांच्या सक्रिय साथीने साधूंना ठेचून मारले जात होतं. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशी झालेल्या याकूब मेमनची सुशोभित मजार उभी राहत होती आणि औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहण्याचे प्रकार देखील सुरू होते. कोविडमुळे मेलेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी PFIला बोलावले जात होते. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, नांदेड, विदर्भात अमरावती, मुंबईलगत ठाणे, कोकणात रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रात पुणे अशा अनेक जिल्ह्यात धर्मांध शक्तींचा प्रभाव वाढत होता आणि दहशतवाद्यांचे अड्डे सुरू होत होते. या सर्व अशुभ आक्रिताला विरोध करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, पत्रकार अर्णव गोस्वामी, अभिनेत्री केतकी चितळे यांच्यासारख्या लोकांना धिंड काढून तुरुंगात डांबलं जात होतं. अनंत करमुसेसारख्या कार्यकर्त्यांना पोलिसांद्वारे जितेंद्र आव्हाडसारख्या मंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली जात होती. कंगना राणावत सारख्यांची घरे पाडली जात होती. निवृत्त नौदल अधिकाऱ्यांवर हल्ले होत होते. अकेला देवेंद्र क्या करेगा अशा दरपोक्ती होत होत्या. सगळी यंत्रणा गुन्हेगारी आणि दहशतवादाला पोसण्यासाठी कामाला लागली होती. आघाडी सरकारला एकमेव भीती होती ती केंद्रातील मोदी सरकार हस्तक्षेप करेल याची. त्यासाठी अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात काम करणाऱ्या NCBचे पंख छाटले गेले. CBIने महाराष्ट्रात काम करू नये म्हणून CBIला दिलेली सार्वत्रिक सहमती रद्द केली गेली. संजय राऊत, अनिल परब, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासारख्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ईडीला पद्धतशीर बदनाम केले गेले. हे सर्व असह्य झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बंड केले आणि उद्धव ठाकरेंचा जुलमी कारभार उलथून पडला. महायुतीचे सुशासन सुरू झाले, परंतु महायुतीपुढील आव्हान देखील बिकट होते. कोलमडून पडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभे करण्यात महायुतीला यश आले. त्याचीच परिणती म्हणून आज राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी देखील कंबर कसली आहे. नुकत्याच NIAने ठिकठिकाणी घातलेल्या धाडी, राज्य शासनाने CBI तपासाची पूर्वी रद्द केलेली सार्वत्रिक सहमती पुन्हा बहाल करणे ही दहशतवादाच्या विरोधातील लढाईची केवळ सुरुवात आहे. ही लढाई जिंकून शांती, स्थैर्य, प्रगती, विकासाचं वातावरण हवं असेल तर त्यासाठी राज्यात प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करत केंद्राशी समन्वय साधून प्रगतीसाठी झटणारे सरकार निवडून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आवर्जून स्वतः मतदान करणे, इतरांनाही मतदानास प्रवृत्त करणे आणि युतीचेच सरकार पुन्हा येईल याची खात्री करून घेणे हे महाराष्ट्रावर आणि देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे.